महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभाग व राष्ट्रीय पुरुष जयंती मंडळ नांदेड विभागाच्या वतीने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती नांदेडच्या विभागीय कार्यशाळेत खुरगाव नांदुसा येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पयाबुदी थेरो यांचे प्रवचन व खीरदानाने मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरी करण्यात आली। विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागीय वाहतूक अधिकारी मिलिंद कुमार सोनाळे, उपयंत्र अभियंता अभिजित कोरटकर, वीज कर्मचारी व कामगार अधिकारी वंदना चापोलीकर, अभियंता स्थापत्य धम्मदीक्षा पोहरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। प्रारंभी भदंत पयाबुदी थेरो व भिक्खू संघाच्या वतीने उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रत्नदीप सोनकांबळे, संजय दुधमल, बाळू हाटकर, राहुल कोकाटे, रमेश कांबळे व आम्रपाली शेळकीकर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास राष्ट्रीय पुरुष जयंती मंडळातील सर्व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते। मी डॉक्टर चंद्रकांत नागोबाजी वडसकर, विभाग नियंत्रक राप नांदेड। आमच्या वर्कशॉपमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त खीरदानाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या वर्कशॉपमधील समिती सदस्य हे उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांचा उत्साह हा दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि ती चांगली बाब आहे। या खीरदानाच्या वाटपानिमित्त सर्व कर्मचारी एकत्र येतात। आपल्या सर्वांचं त्याच्यामध्ये मी अभिनंदन करतो, सर्व समिती सदस्यांचं अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलबजावणी त्याची करायची आहे त्याचा सुद्धा आम्ही एक संदेश देतो आणि तथागत गौतम बुद्ध यांनी जे आपल्या देशामध्ये पुऱ्या जगामध्ये जो संदेश दिला आहे, समतेचा संदेश, एकत्र राहण्याचा संदेश, आपापली जबाबदारी पार पाडण्याचा संदेश, तो संदेश एकत्रितपणे येऊन साजरा करावा आणि आपण आपल्या एसटी महामंडळाला सुद्धा त्याचं एक महत्त्व येणार आहे आणि सगळ्यांनी जर एकत्रपणे काम केलं तर महामंडळाचा फायदा होणार आणि त्याचा विकास होणार। एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या वतीने विभागीय कार्यालय कार्यशाळा नांदेड येथे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध यांची 2517वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासामध्ये खीर वाटप करून आणि धम्मदेशनेचा कार्यक्रम या ठिकाणावर आयोजित करून या ठिकाणावर संपन्न झालेला आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत वडसकर, विभाग नियंत्रक, तसेच चिन्मय चिटणीस यंत्र अभियंता, मिलिंद कुमार सोनाळे विभागीय वाहतूक अधिकारी, अभिजित कोरटकर उपयंत्र अभियंता, गोविंद मुळे सुरक्षा व दक्षता अधिकारी, वंदना चापोलीकर विभागीय कर्मचारी व कामगार, देवीदास जोगदंडे विभागीय लेखा अधिकारी, सुना सर्वदे शाखा अभियंता स्थापत्य, दीपक कांबळे विभागीय भांडार अधिकारी, धम्मदीक्षा पोहरे अभियंता स्थापत्य, रविकुमार कवडे विभागीय अधिकारी सांख्यिकी, शिव सांभ कारामुंगे सका अधीक्षक आणि GS ठाकरे प्रभारक, विकाशा दादाराव गुंडाळे प्रभारक धानुके, म्हणजे हे सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व कर्मचारी वर्ग राष्ट्रीय पुरुष या सर्व महापुरुषांच्या जयंत्या दरवर्षी इथं साजरी करत असतात। बाबासाहेब आंबेडकरांची असेल, तथागत भगवान बुद्धाची असेल, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज असेल, महात्मा ज्योतिबा फुले, सर्वच महापुरुषांच्या जयंत्या सर्व कर्मचारी एकत्रित येऊन सांघिकरित्या साजरी संपन्न करत असतात। भगवान बुद्धाची 2517वी जयंती या ठिकाणावर मोठ्या हर्ष उल्हासामध्ये सर्व कर्मचारी एकत्रित येऊन, अधिकारी एकत्रित येऊन इथं करत आहेत। बुद्धाचा जो धम्म आहे हा शांतीचा आहे। बुद्धाने शिकवलेला धम्म, शील सदाचाराची शिकवण त्यांच्या विचारामध्ये असल्या कारणाने सर्व जगाचं आकर्षण आज बुद्ध होत चाललेले आहेत। सगळ्या जगाने बुद्धाची विचारधारा स्वीकारलेली पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आज भगवान बुद्धाच्या विचारधारेनं वागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विपश्यना करत आहेत, शीलाचं पालन करत आहेत, शील सदाचाराची शिकवणूक अंगीकार करून
आज सुखानं झोप घेत आहेत, सुखानं नांदत आहेत, बंधू भाव एकमेकांचा जोपासत आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण अंगीकार करून म्हणजे या देशामधला जे विकासाचं पाऊल आहे, म्हणजे आज बाबासाहेबांनी जो धम्म दिला तेव्हापासून पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मला आनंद मनस्वी वाटत आहे की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन बुद्ध जयंती आज या ठिकाणावर महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळ नांदेडच्या वतीनं विभागीय कार्यशाळा इथं संपन्न करत आहेत. सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन, स्वागत करतो. सर्वांचं मंगल हो. माझं नाव रत्नदीप मल्लू सोनकांबळे, विभागीय कार्यशाळा नांदेड, सहाय्यक कारागीर यापदी कार्यरत आहे मी 20 तंत्री. तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही 1 किंवा 2 दिवसामध्ये घेत असतो. तसंच आज जवळपास 10 ते 15 वर्षापासून इथे घेत आहेत कार्यक्रम आणि तो आम्ही सातत्यपूर्ण चालू ठेवण्याचा उपक्रम दरवर्षी राबवतो. आणि एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. मी रामेश्वर विश्वासराव कांबळे विभागीय कार्यशाळेमध्ये सहाय्यक कारागीर या पदावर कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही विभागीय कार्यशाळेमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. याचाच एक भाग म्हणून तथागत गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात वैशाखी पौर्णिमेच्या निमित्तानंचा हा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पूजनीय भंतेजी पयाबोधी थेरो यांची धम्मदेशना झाली, यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी विभागीय कार्यशाळेमध्ये तथा राज्य परिवहन कर्मचारी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने आमच्या विभागाचे विभाग प्रमुख विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडस्कर, आमच्या विभागीय कार्यशाळेचे माननीय यंत्र अभियंता चिन्मय चिटणीस सर, विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता माननीय कोरटकर सर, त्यानंतर आमच्या विभागाचे विभागीय अधिकारी मिलिंद कुमार सोनाळे साहेब, आमच्या विभागाचे कर्मचारी तथा कामगार अधिकारी म्हणून सौ वंदना चापोलीकर मॅडम, हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामधील बुद्ध जयंतीचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमानिमित्त तथागत बुद्ध या धरतीचा भूमिपुत्र असलेला बुद्ध या भारतामध्ये नव्हे तर या जगामध्ये पसरला पाहिजे हा हेतू घेऊन आम्ही कर्मचारी या जगामध्ये या नांदेड शहरामध्ये विविध पद्धतीने काम करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भंतेजींना अतिशय छान त्रिशरण काय असते, पंचशील काय असते, पंचशील कसं अंगीकारलं पाहिजे या विविध बाबीवरती भंतेजींनी आम्हाला धम्मदेशना दिली. तथा आमच्या विविध कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला. जय भीम. सर्वांना माझा सविनय जय भीम. मी एस टी महामंडळामध्ये क्लर्क या पदावर कार्यरत असून या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी, मी 2009ला एस टी महामंडळामध्ये जॉईन झालेले असून तेव्हापासून आम्ही इथे कोणत्याही महापुरुष असू दो सर्वांची आम्ही इथे जयंती साजरी करतो. तर 2009 पासून नाही तर एस टी महामंडळ जसे स्थापन झाले तेव्हापासून आम्ही इथे जयंती साजरी करतो. बुद्ध पौर्णिमा ही सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन येथे साजरी करण्यात येते. तर बुद्धांनी जो संदेश सांगितलेला आहे, समता, बंधुता, न्याय, या तत्वावर सर्व आम्ही बंधुभाव एकत्रित येऊन इथे कार्यक्रम साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिलेला आहे. बौद्ध धम्म हा देत असताना बुद्धाच्या तत्वानुसार भारतीय संविधान आपले चालते. संविधानाच्या मार्गावर आपण या ठिकाणी जगतो आणि जर एखादी जर चुकीची गोष्ट घडली तर त्यावर आपल्याला शिक्षा सुद्धा होते. तर या ठिकाणी एस टी महामंडळाचे सर्व माझ्या कर्मचारी बंधू भगिनींना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि माझे इथे 2 शब्द समाप्त करते. मी मनोरमा विश्वनाथ जोंधळे वर्कशॉपमध्ये यांत्रिक या पदावर आहे आणि आमच्या या वर्कशॉपमध्ये बुद्ध जयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यात येते आणि आम्हाला आज बुद्ध जयंतीनिमित्त पय्याबोधी भंते यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि बुद्धांचा मार्ग शांतीचा असतो असा संदेश पय्याबोधी भंतेजी यांनी दिलेला होता. आणि आमच्या वर्कशॉपचे सर्व कर्मचारी, महिला, भगिनी आणि बंधू यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मी संजय दुधमल, माझं पद आहे
सहाय्यक कारागीर विभागीय कार्यशाळा नांदेड या ठिकाणी आज जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आम्ही या सर्व कर्मचारी बंधू भगिनींच्या वतीने, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने विभागीय कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी करत असतो. प्रतिवर्षीप्रमाणे ज्या रूपरेषा असतात त्या रूपरेषा ह्याही वर्षी त्या पद्धतीने खीरदानाचा कार्यक्रम असेल आणि आमचा पूज्य आदरणीय भंतेच्या माध्यमातून धम्मदेशना असेल, ती सर्व समाजाला या ठिकाणी बुद्धांनी दिलेली जी शिकवण आहे, पंचशिलेची शिकवण असेल, अष्टांगिक शिकवण असेल, ती सर्व समाजापर्यंत पोहोचण्याची भूमिका या ठिकाणी राहावी आणि सर्व धर्मनिरपेक्ष या नात्याने राहून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विशेष करून सर्व जाती धर्माच्या वतीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकारे न राहता सर्व धर्म समभाव हा उद्देश ठेवून आणि बुद्धाने दिलेली जी शिकवण आहे या ठिकाणी अंगीकार करून आम्ही त्या शिकवणीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांची जयंती या ठिकाणी महापुरुषांच्यामध्ये सर्व महापुरुष आणि या ठिकाणी विशेष करून या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती खास करून आम्ही या विभागीय कार्यशाळेच्या वतीने साजरी करीत असतो. त्या अनुषंगाने या कार्यक्रमासाठी सर्व वरिष्ठ या कार्यक्रमासाठी विशेष करून आमचे या विभागाचे विभागीय कार्यशाळेचे यंत्र अभियंता आदरणीय चिन्मय चिटणीस सर ते खालचे अभिजित कोरटकर सर ते प्रभारकापर्यंत ते प्रमुख कारागिरापर्यंत या ठिकाणी सर्वांची सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी आम्हाला त्यांचं सहयोगी सदस्यत्व या ठिकाणी निश्चितपणे लाभते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सर्व सहयोगदानाने हा जो आमचा बुद्ध जयंती सोहळा आहे आणि जयंती आहे, आम्ही त्यांच्या सर्वांच्या सहमताने या ठिकाणी निश्चितपणे आम्ही साजरी करत असतो.